नमस्कार मावशी. काय झालंय बाळाला? एवढी काळजी का करता? तो बाई बाळ खूप रडतंय, तर काय करायचं त्याला? बाहेरची मावशी म्हणते पाणी द्यावा की दूध द्यावा. बाळाला पाणीच पाजू. नाही, दूधच ठीक आहे. नाही, पाणीच पाजून बघ. नाही, पोट नाही भरत, दूधच ठीक आहे. अरे 1 मिनिट थांबा. बाळाला असं काहीही देणं चुकीचं आहे. बाळासाठी सर्वोत्कृष्ट आहार म्हणजे आईचं दूध. आयुर्वेदात सांगितलेलंच आहे, क्षीरेन जीवनं बालस्य माता सौम्या रसायनी सदा स्तन्यं प्रयच्छेत वात पित्त कफापहा. म्हणजेच आईचं दूध हे अमृतासमान आहे. वात पित्त कफ या तिघांचाही समत्व राखते. बाळाच्या जन्मानंतर लगेच स्तनपान सुरू करावं. पहिलं दूध म्हणजेच कोलोस्ट्रम हे एक नॅचरल वॅक्सिन आहे. पहाटेचे दूध वात शमवतं, दुपारचं पित्त आणि संध्याकाळचं कफ, म्हणून नियमित स्तनपान हे गरजेचे आहे. 6 महिने फक्त स्तनपान पुरेसं आहे. ना पाणी, ना दूध, ना साखर, ना तूप. देखील सात्विक आणि संतुलित असावा. ती मानसिकरित्या अगदीच निरोगी असावी. घरच्यांनीही पाठिंबा दिला पाहिजे. आईवर अविश्वास किंवा दबाव नको. आईचं मनही शांत आणि सकारात्मक हवं, म्हणूनच बाळाचं पोषण योग्य तऱ्हेने होईल. बरोबर ना आजी? पटलं ना तुम्हाला? हो, पटलं मला. काय पटलं तुम्हाला? 6 महिने बाळाला दूध आईचं देणार, वरचं काहीच देणार नाही. तरी मुलाला आईचं दूध अत्यावश्यक आहे. स्तनपान ही काळाची गरज आहे. बरोबर आहे आजी. बरोबर. स्तनपानाबद्दल कौटुंबिक जागरूकता करणे ही काळाची गरज आहे.